आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। बदलापूर येथील दुर्घटनेसंदर्भात आज जालन्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली। गांधी चमनवर महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली। यामध्ये आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर हे सहभागी झाले होते आणि आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून त्यांनी ही निदर्शने केली। दरम्यान आमदार कैलास गोरंट्याल यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत गुन्हेगारांना गोळ्या घालण्याची ही मागणी केली। याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये महायुतीच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली। यामध्ये अशोक अण्णा पांगरकर यांनी नेतृत्व करत या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी देण्याची ही मागणी केली। चला तर पाहूयात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या वतीने कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करून झालेल्या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। मागणी अशी आहे की जे यामध्ये ज्या लोकांचा इन्व्हॉल्व झालेला, ज्या लोकांनी बलात्कार केला, त्या लोकांना फाशी दिली पाहिजे, यासाठी आमचा आज आंदोलन होता। बघितलं तर हा आंदोलन आमचा महाराष्ट्र बंदाचा होता। महाविकास आघाडीचे नेत्याने निर्णय घेतले, पण आता हायकोर्ट मुंबईने त्याला आंदोलन न करण्याचा आम्हाला जे स्टेटमेंट दिला, त्यामुळे मी आंदोलन करत नाही, पण फित्या बांधून एका प्रकारे आम्ही निषेध करतो आहे। एक घटना झाली, या घटनामध्ये मुख्यमंत्रीने जे बालिश विधान केलं, त्याने असं म्हटलं की हा जे बदलापूरमध्ये आंदोलन झाला, लोक जे रस्त्यावर आले, रेल्वे बंद केलं, बदलापूर बंद केलं, की मग हे राजकीय स्टंट आहे, बाहेरचे लोक आले। आता दाखवा मला अशा वेळी कोणी राजकारण करता का? एक दुसऱ्यानंतर ते असं म्हणत दुसऱ्या दिवशी आणखीन एक स्टेटमेंट आला की यापूर्वी जे बलात्कार केलं त्यांना 2 महिन्यात मी फाशी दिले। मला दाखवा असं कुठं आहे का? आतापर्यंत असं देशात कधी झालं की 2 महिन्यामध्ये बलात्कारीला फाशी शिक्षा होती? काही चाइल्डिश बोलायचं। आणि गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे, याबद्दल त्याने भ्रम पण काढलेला नाही। आमची मागणी आहे ना, फाशी द्या। माँ की, बेटी की, बहन की किस्मत सुधार दो, जितना प्यार चाहिए उतना प्यार दो, न करो पैरवी अदालत की, हर बलात्कारी को गोली मार दो। कलकत्ता येथे जी दुर्दैवी घटना झाली, तसेच बदलापूर येथे ज्या 2 चिमुकल्यावर अन्याय व अत्याचार झाला, ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी जालना महानगरतर्फे इथे निदर्शने करण्यासाठी व निषेध व्यक्त करण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये आम्ही इथे जमा झालेलो आहोत। जी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, खेदजनक आहे। अशा घटना मानवताच्या काळीमा फासणाऱ्या ह्या घटना आहेत। तरी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व आरोपीला कडीची कडी सजा होण्यासाठी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फाशी टिल्ल देत ही झालीच पाहिजे। हा आमचा विचार हा सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज इथं निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही जपलेलो आहे आणि आम्ही पूर्ण आमचा आवाज हा पूर्ण सरकारपर्यंत जाईल। भारतीय जनता महाराष्ट्र सरकार काल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदनसुद्धा दिलेलं आहे याच्या विरुद्ध। आणि आपले जे देवेंद्रजींनी कालच सांगितलेलं आहे की जोपर्यंत आरोपीला फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही चैनीनं बसणार नाही, स्वतः बसणार नाही। कितीही विरोधक राजकारण करत असले तर अशा गोष्टीमध्ये राजकारण व्हायला नाही पाहिजे, कारण कलकत्ता येथील घटनाहून आज बरेच दिवस झाले, पण कलकत्त्यासाठी कोणीही विरोधी पार्टीवाले सोबत आले नाही। पण आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा इथं निषेध व्यक्त केला, आधीही निषेध व्यक्त केला आणि आजही जे बदलापूरमध्ये घटना घडलेली आहे त्या निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आज निदर्शने करत आहोत आणि कडीची कडी सजा आरोपीला झाली पाहिजे अशी आम्ही इथं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अण्णा, तुमच्या सरकारमध्ये ही घटना घडली, तुम्ही निषेध करताय। विषय असा आहे की घटना घडलेली आहे, ही जी केस आता शेवटी कोर्टात चालणार आहे, कारण आपल्याकडे काही अशी सजा नाही आहे की आरोपीला समजा हे केलं त्याला बाहेर मारणं हे करणं। शेवटी कोर्टातून न्यायालयाच्या माध्यमातून ते होणार आहे। पण आमचा उद्देश असा आहे की न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारची याच्यात दिरंगाई झाली नाही पाहिजे। शेवटी न्यायालय म्हणजे सरकार नाही आहे, सरकारचं काम आहे सरकारची बाजू लावून त्यांनी फाशीसाठी प्रयत्न करणार, पण शेवटी न्यायालयाचं हे काम आहे की जितक्या लवकर जलद गतीनं हा खटला चालेल आणि जितक्या लवकर आरोपीला फाशी होईल, याच्यानंतर असे नराधाम जन्माला आले नाही पाहिजे की प्रत्येक गोष्टीची समजा लवकरात लवकर जर फाशी दिली तर इथून पुढं कुठलाही आरोपी अशी हिंमत इथं केली करणार नाही। यासाठी आम्ही निदर्शनं करत आहोत।